तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर बघा मी रात्री 10 वाजता आलो पुण्यावरनं. आले की झोपले. परत सकाळी ह्यांनी आज पहाटे उठवलं, उठले, आवरलं. आता जायचे, आवरून निघायचे. आता बॅग हे ती पॅक केलेत. आता चालू शूटिंगला. आम्ही गाणे शूटिंग करायचे. आता संक्रांतीला मी नाही आहे. आता म्हणलं होते संक्रांत झाल्यावर जावा, पण आता ह्यांच्या पुढं काही जाताच येत नाही, यांचं ऐकावंच लागतं. तर चाललेत घेऊन आता. तर बघा मी काल एक ब्लॉग बनवला होता, त्याच्यावरती मी नीटनाटकं काही बोलले नव्हते. तर आज सांगते मी. त्याच्यामध्ये ती कपडे दाखवली, सगळं केलं, एवढं सांगितलं. कपड्याचं साईज बघून तरी सांगावा, ती किती मोठी, मी कितीही. आता बघा ती हाय अशी, तिला खायला प्यायला भेटतं का नाही मला माहिती नाही. आणि माझा नवरा तर मला लय खायला प्यायला घालतो. काय ग पिऊ, थांब 2 मिनिटं, 2 मिनिटं थांब, मी व्हिडिओ बनवते. तर पिहू दार वाजवत होती बघा. पिहू आली आता. तर माझ्या तब्येतीवर गेली. ती हाय अशी, मी हाय अशी. तिला खायला प्यायला भेटत नसन, पुरतं उरतं, त्याच्यामुळे तिची तब्येत अशी लाकडागत, सगळीकडून सपाटच, कुठल्याच अँगलनी काहीच वळकायला येत नाही. म्हणून माझी तब्येत काढते ही अशी तशी म्हणून. आणि तिने मेकअपचं सांगितलंय बघा. कोणाला काय माहिती मेकअप करायचं. अगं मस्त माहित नाही आम्हाला काय. भले थांब तू बाळा 2 मिनिटं, गप्प बस. तर बघा आम्ही काय लावतो, क्रीम लावतो. कसली फेअर लवली. आम्हाला एवढंच आवडतं हो, आम्ही तोंडाला लावतो. आम्हाला तीच तेवढंच ही होतं ना. अशी लावतो तोंडाला, हाताला घेतो, लावून दाखवते कशी लावतात ती. आमचा मेकअप झाला एवढंच लावलं की तोंडाला. आम्हाला माहित नाही बाई दुसरं काय नो बायनू थापतात तसलं शेणागत एवढं मोठं, लय मोठं. आपली लावायची साधी मेहंदी पावडर फिवडर, कसली तर जी पावडर असेल ती लावायची. अशी लावली बघा आम्ही क्रीम. आमचं तोंड झालं गोर. फेरवडी लावतो म्हणायला येत नाही, पण म्हणते मी आवर्जून आज. आणि पावडर लावायची. पावडर असं काय नाहीये, कुठली पण लावते मी, कुठली पण यूज करते. जी असेल ती लावायची तोंडाला आपल्या, जास्तही नाही करायचं. बघ कसं दिसतंय माझं तोंड, दिसते का नाही एकदम गोरी गोरी, भारी दिसते का नाही. पिहू मम्मी कशी दिसती, छान दिसती का नाही. माझी पोरगी सकट मला म्हणायला लागली छान दिसती मम्मी. बघा मग आम्ही एवढंच थापतो बाई. आम्हाला काय तसलं मेकअप बॉक्स आणि असलेलं घोळसायचं गालाला, आणि तोंडाचं सगळं खड्ड 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 भुजवायचं आणि मेकअप करून जायचं 4 चौघात. आम्हाला नाही जमत बाई एवढंच. साधी आम्ही लावतो क्रीम आणि पावडर. लाली लावली तर लावली, नाहीतर गेलो तसंच. आम्ही कुठं शिकलेलं ना, आम्ही हाय गावंडळच. तू लय हाय बाई शिकलेली, लय शिकली म्हणून हुकली, शिकली म्हणून हुकली, म्हणून जास्त शायनी का त्या शिकलेल्या पोरी. अगं अडाणी बऱ्या काय बोलत नाही एवढ्या, साधे सिंपल. बाबू लावची तोंडाला, तुझे नाही, तू नाही लावायची, मोठ्यांनी लावायची असते. माझ्या मेकअपचं माझ्या तब्येतीवर माझ्या ह्याला जायचं नाही. पिऊ थांब साईडला, सरक बाजूला थांब, मी बोलती ना त्याच्यामुळे तुला आतमध्ये घेत नव्हती मी. हा घे, मध्ये मध्ये करू नकोस, मारीन मी. बोलती ना मी इथं. चाललंय काय तुझं, चाललंय काय. मला टेन्शन मध्ये वैताग दिला ना लेकरांनी, लय राग आहे तुम्हाला. एक तर दुसऱ्यांनी भरडायचं काय पण, जायचं मला न विचारता आली माझ्या रूमवर. अगं हायच तू कोणाशी, मंत्र्याची पोटची फिटची आहे तुला विचारून यायला. आणि माझ्या साड्या नाही तर माझ्या पुरी आहेत रूम मध्ये. कसल्या पुरीन कसलं काय.
राहताही एकटा दिवा. आता गेली असन घरी आई बापाकडं. डोक्याला नुसता ताप करून ठेवलाय माझ्या बिना कामाधामाचा. आता लावायची तुला पावडर, लाव आपली पावडर. आपल्याला पावडर शिवाय आपल्याला नाही येत काय लावायला. दुसऱ्यांसारखं आपल्याला मेकअप नाही जमत. चल तुला बी लावते मी पावडर आज. तसं आपण रोज लावतोच पावडर, पण आज व्हिडिओत लावते तुला रोज. बघ बघ माझी पुरगी पण किती छान दिसती, माझ्यासारखीच. पुरगी कोणाची? माझी. कोणाची आहे? माझी मम्मी. हा माझी मम्मी म्हणती. बघ कसं दिसतंय. आम्हाला आहे का मेकअपची गरज? दिसतंय मेकअप बॉक्स आणायचा, त्याच्यातलं थापायचं, लावायचं, असं 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 करून, असं असं असं. आम्हाला काही गरज नाही. ते असन ती तुला असन गरज, मला तर काही गरज नाही. मी हाय अशी साधी सिंपलच ठीक आहे. तर मी पब्लिकला सांगते सगळ्यांना, तर मी हाय अशी आवडती का मेकअपमध्ये आवडते ती एक कमेंट करून मला सांगा. आपलं म्हणजे होर ॲक्टिंग केलेलं आवडते का साधी पण आवडतो? मला साधंच राहायला आवडतं बघा. जास्त असं ही नाही आवडत फॅन्सी राहायला. ती काय कपडे चेंज करणे, सकाळ नाही घालायचा, दुपार नाही घालायचा, संध्याकाळी एकदा घालायचं झोपताना, आणि परत निम्या रातचं उठलं घालायचं 1-2 वाजता. 2 वाजता एक बदलायचा, 3 वाजता एक बदलायचा रात्रीच्या निम्या अर्ध्या. दिवसातनं तर किती 5-10 वेळा तरी होत असते ड्रेस. ती का घाला ना बाया निम्या रातचं उठून गाश. आता कसं काय व्हायला, बाथरूमला जाताना कपडे बी चेंज करून येत जा. जास्त ही मला नाही आवडत दुसऱ्यांसारखं एका ड्रेसवर राहिला. अगं बाया 10-15 बदल काय करायचे. आणि कोण पुरवतं ती बी आम्हाला माहिती, सांगायची गरज नाही. आणि नाव घ्यायला लावू नकोस फक्त. आता नाव पण घेईन मी ठळठळीत. एक तर कालच्यापासून लई झाले. कालच्या ब्लॉगमध्ये मी एवढं काहीच बोलले नाही, आणि आजच्या पण एवढं नाही आहे काय, थोडंच आहे, जास्त काही नाही एवढं. माझ्या मेकअपवर जाती, माझ्या तब्येतीवर जाती. माझ्या आणखी कशावर गेली नाही ती, तेवढंच काढलंय. कोणाला काय कळतंय, कळणाला कळतं. आम्ही हाय असंच बरं आहे. आम्हाला शिकायची काही गरज नाही. शिकून आम्हाला नाही व्हायचं कुठल्या आमदार फिमदाराला नाही उभं राहायचं, काय बनायचं बी नाही आम्हाला. हाय असंच राहायचं. माझ्या लेकरांना तेवढं मी शिकवणार आहे बघ चांगलं. मला नाही आले तर 2-2 आहेत मला. बरं चला आता जाऊ द्या, ती विषय सोडते मी साईडला, डोक्यातनं काढते. कालच्यापासून माझ्या डोक्यातनं काय जायना का काय माहिती, एकदम डोक्यातच बसले. नेमकी संक्रांतीच्या मुहूर्ताला काय ना काय तर होतंच बघा. आणि मी काल म्हणलं होतं माझा अख्खा दिवस खराब जाणार. तिथं गेले माझा मूड ऑफच होता. पण आता गेल्यानंतर, कोणाच्या घरी गेल्यानंतर हसू, माझ्या तोंडावर नेमकं हसूच असतं बघा. माझ्या मनातलं दुःख मी कोणाला सांगू शकत नाही. काय माझ्या मनात आहे काय नाही ते मी सांगू शकत नाही दुःख कोणालाच. कोणालाच नाही म्हणजे कोणालाच नाही. पण काल असला दिवस गेला ना बघा. मी काल ब्लॉगमध्ये म्हणले होते, नेमकं येताना ह्यांचं काय झालं काय माहिती, चॅनल दिसाना, हॅक झाला वाटतं, चॅनल हॅक झाला म्हणत होते. तर कालच चॅनल गेला बघा. मी कालच बोलले होते. हाय काय डोक्याला नुसतं ताप झाले. जाऊ द्या आता, आवरती खवळायचं मला. एकदा मी गडबडीतच ब्लॉग बनवते का काय माहिती, दाखवून मोबाईललाही केलं असतं. पण जाऊ द्या, ही पोरगी बी आता पुरी समोर परत म्हणतात पुरी समोर कशी बोलती ही, त्यामुळे आता काय बोलत नाही मी. निघते आता, बॅग घेते, पॅकिंग केलं बघा, तुम्हाला दाखवते मी. बघा दिसते की नाही, किती सुंदर दिसते. मग हळदी कुंकू लावलेला लय भारी दिसते मी. आणि बघा मोठं मंगळसूत्र घातले, दाखवायचं राहत. थांबा ओढणीच काढते मी. 2-2 घातलेत मी असे. सिंदूर पण लावलंय आपण भांगात मस्तपैकी बघा. ज्यांचं लग्न झाले ना ते लावतात, तुम्हाला तर माहितीच असेल सगळ्यांना. तर बघा मी एवढं पॅकिंग करून घेतले आता.
सगळ्यांनी आवरले. पिहूचं विचारायचं डोकं नाही विचारलं तिचं. चला आता मी जाते. आता शूटिंगवर जास्त करून फोकस देते. जसं आपल्याला करता येईल तसं करण्याचा प्रयत्न करायचा. कोणाला काय म्हणायचंय ती म्हणा.